हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदमय आरोग्यमय जावो हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर सणवार चालू झाले, त्यापुढे भरपूर सण येत आहेत. श्रावण तर चालू झालाच आहे, पण मी विचार करत होते की आपल्याला आता सणवार आहेत, गणपती, दिवाळी, नवरात्री, भरपूर असे सण आता येतील. तर घरात आपण दिवे लावतो, दिवे लावल्याने खूप अशी पॉझिटिव्हिटी येते. अशा जर आपण तुपाच्या वाती घरात बनवून ठेवल्या आणि फक्त ती सकाळ संध्याकाळ पेटवली तर किती सोपं पडतं ना. तर आपल्याला तेच कापूस घेऊन तेल टाकून खूप वेळ पण जातो, त्यासाठी 5-10 मिनटं टाईम गेला तर महिन्याभराच्या तुपाच्या वाती तयार तर होतीलच, पण आपला त्रास पण वाचेल. त्याच्यामुळे मी कल्पना अशी केली की आपण पण घरात वाती तयार कराव्यात आणि ते तुमच्यापर्यंत मला शेअर करावंसं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ करते. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे फुलवाती कशी करायची आहे. सर्वात आधी कापूस पिंजून घेतला पाहिजे. त्यात बी वगैरे कचरा असतो, तो छान असा वेगळा करून कापूस असा पिंजून ठेवायचा आहे. तर सुरुवातीला असा कापूस हाताने मी पिंजून घेतला आहे आणि नंतर मग असा पसरवायचा आहे. तो पसरवून मग चारी बाजूनी एकत्र करून मिळवून असं दुधाने किंवा पाण्याने तो हात घेऊन थोडा ओलसर करून आपण त्याचे पूर्ण वरती ज्योत करायची आहे. आणि 30 ते 50 अशा वाती बनवून जातात आपल्या. थोडा थोडा कापूस घेऊन आपण बनवत राहायचं आहे. कधी आपण टी व्ही बघत असतो, मुलांचा अभ्यास घेत असतो किंवा गप्पा गोष्टी करत असतो, त्यावेळेत मी असे थोडा कापूस घेऊन असं बसल्या मी करत असते. तर तुम्ही पण तसा टाईम आपण थोडा वेळ आपल्याच कामासाठी दिला तर खूप फायदेशीर असतो. तर अशा वाती खूप तयार होतात, आपल्याला टेन्शन पण राहत नाही. त्याच्यानंतर महिन्याभराचं ते साठवून ठेवल्या जातात आणि तुपाच्या वाती बनवण्याची पण खूप पद्धत इझी आहे. 5 ते 10 मिनटातच होतात ते आणि खूप आपल्याला तुपवाती तयार होतात. त्यासाठी जेव्हा पण मला वेळ मिळतो ना, तेव्हा मी हे प्रोसेस करतच असते आणि करून ठेवत असते. त्याच्यामुळे खूप आपल्याला इझी पडतं. तर अशा वेळेस मी आता बघा परत कापूस घेतला आहे आणि त्याच्यात थोडासा कापूस असा पिंजून घेतला आहे आणि तो दुधाचा किंवा पाण्याचा हात लावला तरी चालेल. दुधाचा हात लावल्याने ते पंख्याखाली ठेवायचं असतं, कारण त्याने दुधाचा हात लावतो आहे त्यामुळे आपल्याला कसं ते बुरशी येण्याची भीती असते, म्हणून ते सगळ्या वाती तयार झाल्यावर पंख्याखाली आपण ठेवून द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे बघा मी करते. आपण हे जे करतो ना, थोडं घरामध्ये आपल्याला फायदेशीर असतंच आणि दुकानात कशा महाग असतात, ते सांगतात तूप आहे, हे आहे, म्हणजे काहीतरी मिलावट असतेच असते. तर आपण जे घरात बनवतो त्याचं आपल्याला समाधानही मिळतं, आनंद मिळतो त्याच्यामुळे आणि फायदा तर असतोच. तर मला तर वाटतं मी अशा काही गोष्टी असते की ते घरामध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. तुम्ही पण करा, त्याच्यात खूप आनंद मिळतो आणि त्याचं समाधानही आपल्याला मिळतं आणि तुम्हालाही पण ते जाणवेल बघा तुम्ही करून. तर अशा मी वाती पटाफट करून घेते, म्हणजे त्याची पुढची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवू शकेल पटकन. तर अशा रीतीने मी सर्व करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी हे सगळ्या वाती करून घेतल्यानंतर आपल्याला ते कुंकू, थोडंसं दूध आणि कुंकू मिक्स करून हे बघा कुंकू असं मी मिक्स केलं आहे दुधामध्ये, थोडासाच हात घेतला आहे आणि ओलसर करून ते ज्योतीला मी असं लावणार आहे. ज्योतला हळदी कुंकू लावू शकतो किंवा नुसतंच कुंकू लावू शकतो आणि अष्टगंधही लावलं तरी चालतं, पण मी आता कुंकू लावते. तरी सर्व लावून घेते. तर अशा रीतीने मी सगळ्या म्हणजे ज्योतला कुंकू लावून घेतलं आहे.
तर आणि थोड्याशा ठेवून दिल्यात, मी नंतर करेन कारण आता ते आपल्याला प्रोसेस पुढची करायची आहे. तर हे बघा असं सर्व मी आता सेपरेट सर्व ठेवून देणार आहे, म्हणजे खूप आपल्याला नंतर खूप इझी होतं आणि आपल्याला करण्याचा पण आनंद मिळतो. तर आता चला ठेवून देते मी सर्व. तर तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते. असं कापूस घरात आणूनच ठेवत असते मी. आता एवढा कापूस राहिला आहे, थोडं थोडं असं घरात करत असते मी. तर चला, तर हे बघा घरात तूप असतंच आपल्या, तर असली गाईचं तूप आहे हे. तर मी तूप घेतलं आहे, मला जेवढं लागेल तेवढं तुम्हाला अंदाजे घ्या, किती तुम्ही करणार असतील वाती तेवढ्या. तर त्या फुलवातीसाठी मला जेवढं लागेल तेवढं मी तूप घेतलं आहे गाईचं आणि त्याच्यात डालडा टाकते. तर डालडा घेणं हे जरुरी आहे, कारण आपल्याला कसं ओरिजिनल तुपाचं केलं तर ते होणार छान, पण त्याच्यानंतर ते बाहेर काढल्यावर परत ते मेल्ट होतात आणि त्याच्यामुळे ते डालडा कसं बाइंडिंगसाठी खूप छान आहे. ते डालडा टाकणं जरुरी आहे. आणि त्याच्यामध्ये हे बघा मी भीमसेन कापूर टाकणार आहे, तर त्याची पावडर करून घेतली आहे. तर ते कापूर मी टाकते त्याच्यामध्ये, कापराची पावडर. ते कापूर आणि थोडीशी चिमूटभर मी हळद टाकली, ते दोन्ही. तर तूप आणि डालडा मी वितळेपर्यंत गरम केला आहे आणि खाली ठेवून थंड होऊन दिला आहे. नंतर मग मी सर्व मिक्स केलं आहे. तर खूप छान असं कापूर, भीमसेन कापूर आहे, त्याच्यामुळे सुगंध खूप तळवळतो. तूप लावल्याबरोबरच बघा तुम्ही करून, ते खूप, त्यामुळे सुगंध खूप दळवळतो आणि कापूरमुळे तर पॉझिटिव्हिटी येतेच, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे कापूर तर नक्कीच टाकायचा. सुगंधासाठी तुम्ही अत्तरही टाकू शकता. त्याच्यात हळद आहे तर त्याच्यामुळे कलर पण खूप सुंदर आणि छान दिसतं ते. तर हे बघा आता माझ्याकडे हे दिवाळीच्या आपल्या असतातच घरामध्ये, तर हे मी संपलेल्या वाती ज्योती असतात तर ते मी हे साठवून ठेवलेले आहेत. फेकून न देता हे आपल्याला उपयोगी येतात. तर मी आता हे सर्व ठेवून दिलेले, ते काढले आहेत. आणि हे माझ्याकडे चॉकलेटचं मोल्ड पण होतं, ते घेतलं आहे. आणि फ्रीजचं माझ्याकडे ते आपला फ्रीजरमध्ये ट्रे असतो तो पण मी घेतला आहे, कारण त्याचा छान आकार येतो त्याचा. एक ज्योत आहे ना अशी तुपामध्ये भिजवून ठेवणार आहे सुरुवातीला. तर ठेवून घेते पहिलं. जेव्हा तूप गरम होत असेल तेव्हा एकदम कडकडीत असल्यावर ते करायचं नाही आहे, थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. त्याच्यामुळे नंतर मग ते आपण मोल्डमध्ये किंवा ट्रेमध्ये सर्व ठेवायचं आहे, तूप टाकायचं आहे. कारण मोल्ड आहे ते, त्यामुळे थंड होऊन द्यायचं आहे तूप आणि नंतर टाकायचं आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट विकत घेतो त्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही, पण स्वतःच्या हाताने जेव्हा आपण एखादी गोष्ट बनवतो तेव्हा त्याची मजा आणि खूप एक्सायटेड येते आपल्यालाही. त्यामुळे ते नक्की तुम्ही पण घरी ट्राय करत राहा. मी तर करत असते काही अशा गोष्टी, त्याच्यामुळे मला खूप आनंद मिळतो. तर सगळ्या ज्योतीमध्ये तूप टाकून घेते आणि मग ते झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ते फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा मला तर वाटते फ्रीझरमध्येच ठेवावं, कारण माझं फ्रीझर खाली आहे आणि वरती फ्रीज आहे. त्यामुळे मी आता खाली फ्रीझरमध्ये ठेवते, तर ते एका तासाभरात जास्तीत जास्त होऊन जातं. तर बघूया, तोपर्यंत मी बाकीची सगळी घरातली कामं करून घेते. जास्तीत जास्त एखाद 2 तासामध्ये हे झालेलं आहे. तर फ्रीझरमध्ये बघा, हे मी पहिल्यांदा काढून बघितलं झालं आहे का, तर असं छान झालेलं आहे, ते बाइंडिंग आलेलं आहे. तर बघूया काढून. तर हे बघा कसं मस्त, आणि ते सिलिकॉन मोल्ड असल्यामुळे त्याच्यात ते टाकलं ना तर ते पटकन निघतं. हे बघा किती इझिली निघतं आहे ते. छान असं मज्जा येते ते करताना आणि निघतं इतकी सॉफ्ट आहे ना ते, छान. पण ते असं काढल्याबरोबर आपल्याला बाहेर नाही ठेवायचं आहे, ते आपल्याला डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता हे बघा, जे आपल्या रेडीमेड ज्योती असतात त्या डालडा असं प्युअर डालडा असतो आणि त्याच्यामध्ये कॅन्डल असतं, तर ते कसं वेगळंच दिसतं. पण आपण जेव्हा हळद टाकतो तेव्हा त्याचा कलर बघा किती सुंदर आला आहे आणि किती छान अशी फुलवाती दिसतात आहे. तर ते जर निघत नसेल ना तर हाताच्या तळहाताला आपल्या घासायचं आहे थोडंसं आणि मग ते इझिली निघतात. तर माझ्याकडे हे होतं त्याच्यामुळे मी याचा वापर केला आहे. तर तुमच्याकडे अशा औषधाच्या बॉटल असतात, त्याची झाकणं असतात, तर ते पण यूज करू शकतो, त्याच्यामध्ये पण इझिली निघतात.
तर माझ्याकडे हे भरपूर होतं. हे असं मी थोडं थोडंच करून ठेवते, जास्त करून ठेवत नाही. महिन्याभरात खूप आपल्याला ते उपयोगी होतं. आणि ह्या जे आपण वाती नाही काढल्या तरी चालेल, असंही आपण ते जळवू शकतो. आता मी फ्रीझरमधल्या या ट्रेमधला बघा काढून घेते फुलवाती. इझिली ह्याच्यातल्या पण निघतात आहेत. तर हे बघा आपल्या सुंदर अशा फुलवाती तयार झाल्या आहेत, आणि ते पण असली तुपाच्या. पण थोडंसं डालडा म्हणजे ते पण वनस्पतीच तूप आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, त्याला बाइंडिंगसाठी वापर कराच तुम्ही नक्की. तर हे बघा किती सुंदर अशी आपली फुलवात तयार झाली. तर आता मी एक ज्योत तुम्हाला पेटवून पण दाखवते. तर छान असं मी दिव्यात ठेवून देते. तर हे बघा आता दिवा लावून घेते मी देवाजवळ. तर मी तर म्हणेल तुम्ही पण हे नक्की घरी ट्राय करून पहा. आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्या वेळेचा खूप फायदा करू शकतो आपण. आणि अशा काही गोष्टीमध्ये आपल्याला आनंदही करताना मिळतो. तर तुम्ही या गोष्टी नक्की करत जा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान छान कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला मी जे जे नवीन अपलोड करेल ते व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.